हॅलो गाईज. सो लास्ट लेक्चरमध्ये आपण बघितलं की डायमेन्शन काय असते, प्रत्येक फिजिकल क्वांटिटीचं तुम्ही लोक डायमेन्शन कसे काढता वगैरे वगैरे गोष्टी बघितल्या. आपल्याला आता हे पण कळलेलं आहे की नेमकं डायमेन्शनचा अर्थ काय, आपण काय एखाद्या फिजिकल क्वांटिटीचं डायमेन्शन काढतो. ओके, पण गाईज लास्ट लेक्चरमध्ये मी जाता जाता तुम्हाला सांगितलं की याचे काही ॲप्लिकेशन्स पण आहेत. म्हणजे डायमेन्शन आपण शिकलो तर खरी, आता याचा कुठे कुठे यूज होतो हे पण आपलं बघलं काम आहे. ओके, तर त्यातलंच आता आपण पहिले ॲप्लिकेशन डिस्कस करू एकदम डिटेलमध्ये. तर आपण म्हटलं होतं की आपल्या फिजिक्समध्ये खूप सारे इक्वेशन्स येतात. जसं तुम्ही 10वीत असा, 11th असा, 12th असा की हायर एज्युकेशनमध्ये असा, जेव्हाही तुम्ही फिजिक्स शिकता ना बाळांनो, तर तुमच्यासमोर भरपूर सारे इक्वेशन्स येतात. मी जनरली त्या इक्वेशनला फिजिकल इक्वेशन म्हणून सांगतो. आता इक्वेशन काय असते हे पण आपण लास्ट लेक्चरमध्ये डिस्कस केलं की जेव्हा समथिंग इक्वल टू समथिंग तुम्ही या फॉर्मॅटमध्ये एखादी गोष्ट रिप्रेझेंट करता तर त्याला आपण इक्वेशन म्हणतो. तर आता आपल्या फिजिक्समध्ये खूप सारे फिजिकल इक्वेशन असतात. तर ते फिजिकल इक्वेशन करेक्ट आहेत की नाही आहेत बॉ, हे आपण चेक करू शकतो डायमेन्शनच्या बेसिसवर, डायमेन्शन अनालिसिसच्या बेसिसवर. ठीक आहे, आता ते कसं करतात लेट्स सी. सपोज माझ्याकडे एक इक्वेशन आहे, लेट अस कन्सिडर वन इक्वेशन जे की आहे v इज इक्वल टू यू प्लस ए टी. हे इक्वेशन आहे. ओके, एक सेकंड. ओके, आता हे जे इक्वेशन आहे बाळांनो, हे इक्वेशन मध्ये मी प्रत्येक टर्म तुम्हाला सांगतो काय. v म्हणजे आहे फायनल वेलोसिटी, u म्हणजे आहे इनिशियल वेलोसिटी, a म्हणजे आहे ॲक्सेलरेशन आणि टी म्हणजे आहे टाइम. त्या इक्वेशनमध्ये जे लेटर तुम्हाला दिसतात त्या लेटरचं मी ॲक्च्युली नोटिफिकेशन तुम्हाला सांगून दिलं की बा ॲक्च्युली प्रत्येकाचा अर्थ काय काय. तुम्ही सर हे फायनल वेलोसिटी आणि इनिशियल वेलोसिटी काय, काही लोकांना माहीत पण असणार हे इक्वेशन, काही लोकांना माहीत नसणार. सोडा, हे इक्वेशन कोणत्या सायंटिस्टनं डिस्कवर केलं, कुठे याचं काम आहे, कधी वापरायचं, आपल्याला काहीच घेणं देणं नाही. आता हे आपण पुढच्या लेसनमध्ये शिकणार आहे प्रोजेक्टाईल मोशनमध्ये. हे मी प्रूफ करून देणार आहे इक्वेशन कसं आहे काय. पण ते सोडा, आपला फक्त एकच टास्क आहे की जे आपल्या डोळ्यासमोर इक्वेशन आहे ते इक्वेशन करेक्ट आहे की नाही आहे हे आपल्याला चेक करायचं आहे डायमेन्शनच्या मदतनं. मग मी पहिले तुम्हाला सांगून दिलं की प्रत्येक लेटरचा अर्थ काय. हे इनी फायनल इनिशियल मॅटर्स नाही करू राहिले हे वर्ड. हा, व्ही म्हणजे वेलोसिटी आहे, यू बी वेलोसिटी आहे, ए म्हणजे ॲक्सेलरेशन आणि टी म्हणजे टाइम. क्लिअर. ओके, आता इक्वेशन चेक करायचं आपल्याला करेक्ट आहे की नाही. तर सगळ्यात पहिले या इक्वेशनमध्ये किती टर्म आहेत हे ओळखायच्या तुम्ही. तर आता बघा, ही एक टर्म आहे, ही एक टर्म आहे आणि ही एक टर्म आहे. तुम्ही सर या दोन टर्म आहेत, नाही, ही एकच टर्म आहे कारण की दोघांमध्ये मल्टिप्लिकेशन आहे. तुमचं अगर मॅथ्समध्ये तुम्ही कुठेतरी शाळेत शिकले असणार, अगर ए प्लस बी प्लस सी अगर असलं तर ह्या तीन टर्म आहेत. पण अगर बाळांनो ए इंटू बी इंटू सी अगर असलं तर ही एकच टर्म कन्सिडर केला जाते. ओके, सारे इंटू मध्ये एकच कन्सिडर केला जातात, प्लस प्लस मध्ये आपण अलग अलग कन्सिडर करतो. तर टोटल टर्म किती आहेत, 3. तर कन्सेप्ट काय सांगते आपला की या इक्वेशनमध्ये जेवढ्या केवढ्या टर्म आहेत दोन्ही साईडला इक्वेशनच्या, त्या प्रत्येक टर्मचं तुम्ही डायमेन्शन काढा. ठीक आहे भाऊ, आपण याचं डायमेन्शन काढू, याचंही काढू, याचंही काढू. अगर हे प्रत्येक टर्मचं सगळ्याचं, आता इथे 3 टर्म आहेत, तिन्ही टर्मचं अगर डायमेन्शन सेम असलं तर आपण बिंदास म्हणणार हे जे इक्वेशन आहे डायमेन्शनली करेक्ट आहे. तेच मी इथं लिहिलं की इफ डायमेन्शन ऑफ ऑल द टर्म ऑन द बोथ साइड ऑफ अ फिजिकल इक्वेशन आर सेम देन दॅट इक्वेशन इज डायमेन्शनली करेक्ट. तर ते इक्वेशन डायमेन्शनली करेक्ट असतो बाळांनो. आपण एक्झिक्यूट करून बघू हे स्टेटमेंट. चला, आपल्याला प्रत्येक टर्मचा आता डायमेन्शन काढायचा आहे, हा आपल्यासमोर टास्क. ठीक आहे, आता मी वेलोसिटीचं डायमेन्शन काढतो. ह्या टर्मचं व्ही एम एल टी किंवा तुम्ही एल एम टी म्हणा, काही फरक नाही पडत, एम एल टी म्हणा किंवा एल एम टी म्हणा. चला, आता काय करतो बाळांनो, वेलोसिटीच्या डायमेन्शनसाठी तुम्हाला माहित आहे वेलोसिटीचं युनिट काय, मीटर पर सेकंड. ओके, के जी कुठे आहे का नाही, म्हणून 0. मीटर एकदा आहे आणि टाइम पण एकदा आहे. हे झालं युनिट वेलोसिटीचं, डायमेन्शन वेलोसिटीचं. गाईज आता सेकंड टर्म जे की यू आहे. आता यू पण तर वेलोसिटीज आहे ना, इनिशियल असो की फायनल असो आहे तर वेलोसिटीज. तर वेलोसिटीचं युनिट तेच आहे, मीटर पर सेकंड. अगेन डायमेन्शन तेच येणार 0, 1, -1. ओके, आता आपण या टर्मचं आपल्याला डायमेन्शन काढायचं आहे.
पण आता नीट बघायचं, डायमेन्शन डायरेक्ट काढणं तर पॉसिबल नाही, तर आपण टप्प्याटप्प्यात काढू. सगळ्यात पहिले आपण ॲक्सेलरेशनचं डायमेन्शन काढू. आता सगळ्या लोकांना माहीत असते ॲक्सेलरेशन काय आहे, फॉर्म्युला माहीत आहे. मी डायरेक्ट युनिट लिहितो ॲक्सेलरेशनचं, मीटर पर सेकंड स्क्वेअर. के जी दिसून राहिलं का याच्यात? नाही, म्हणजे 0. मीटर कितीदा आहे? एकदा, म्हणजे 1. आणि टाइम किती आहे? 2दा, म्हणून -2. चलो नेक्स्ट साईड टी. टी म्हणजे काय रे बाबा? टाइम. आता टाइमचं डायमेन्शन कळायचं आहे. आता सांगा टाइमचं युनिट काय असते? सेकंड. मास आहे का याच्यात? नाही. मीटर आहे का? नाही. टाइम किती आहे? एकदा, सेकंड एकदा आहे ना. चला हे झाले. आता आपल्याला कळायचं आहे ए इंटू टी. आता याचं डायमेन्शन कसं काढतात बघा. एचं डायमेन्शन आपल्याकडे आहे MLT. किती आहे? 0 1 -2. 0 1 -2. टीचं डायमेन्शन आपल्याकडे आहे MLT 0 0 1. आता मी या दोघांना सॉल्व करणार तर मला कुठेतरी फायनली डायमेन्शन भेटणार 80चं, या अख्ख्या टर्मचं. तर आपण त्याला सॉल्व करू. पण ते सॉल्व करण्या अगोदर मी तुम्हाला एक बेसिक गोष्ट सांगतो. तुम्हाला माहीत आहे की नाही काय माहीत, माहीत तर पाहिजे, तसं तुम्ही 11वीत आले, हे बेसिक आहे, पण इट्स ओके. ते म्हणजे काय, सपोज बाळांनो आता 2 to the power 3 आहे इंटू 2 to the power 4 आहे. मॅथमॅटिक्समध्ये काय असते आपल्या, की जेव्हाही सपोज आपण याला काय म्हणतो? बेस. याला म्हणतो पॉवर. हा झाला बेस, हा झाला पॉवर. आता जेव्हा माझ्याकडे असे 2 नंबर मल्टिप्लाय आहेत ज्यांचा बेस सेम आहे, तर आपण यांना बाळांनो असं लिहू शकतो. पण कंडिशन काय? बेस सेम पाहिजे. म्हणजे इन शॉर्ट म्हणायचं आहे, अगर ए टू दी पॉवर एम आहे इंटू ए टू दी पॉवर एन आहे, इंटू आहे, प्लस मायनससाठी हा रूल नाही आहे, इंटूसाठी आहे. तर बेस अगर सेम असला तर आपण पॉवरचे डिरेक्टली ॲडिशन करू शकतो. ओके. मग आता मी 1-2 घेतो याच्यावर. सपोज 3 to the power 2 इंटू 3 to the power -1. बेस सेम आहे, पॉवर काय असू द्या ना रे, आपल्याला काय सरळ सरळ मी लिहू शकतो 2 - 1. सपोज 3 to the power -2 इंटू 3 to the power 1. मी डायरेक्ट लिहिणार, बेस सेम आहे, 3 to the power -2 + 1. अब याची साईन प्लस आहे, याची साईन मायनस आहे, मी ॲज इट इज लिहून टाकलं. मग हे सॉल्व केल्यावर जे येईन ते, हे बेसिक ऑफ मॅथ्स आहे. तर आपण तेच अप्लाय करू. आता मला सांगा, एमची पॉवर 0 आहे इंटू एमची पॉवर 0 आहे. एमची पॉवर 0 इंटू एमची पॉवर 0. कॅन आय राईट एमची पॉवर 0 + 0, आणि 0 + 0 किती असते? 0. सो आय राईट. नेक्स्ट एलची पॉवर 1 आहे, इथं एलची पॉवर 0 आहे, म्हणजे हे असं आहे एलची पॉवर 0 इंटू एलची पॉवर एलची पॉवर 1 इंटू एलची पॉवर 0. बेस सेम आहे, मी लिहिणार एलची पॉवर 1 + 0. 1 + 0 म्हणजे 1, म्हणजे इथं किती येणार? 1. नेक्स्ट आहे बाळांनो, टीची पॉवर -2, इथं टीची पॉवर 1. सो टीची पॉवर -2 इंटू टीची पॉवर 1. तर आपण काय लिहिणार? टीची पॉवर, बेस सेम आहे, -2 + 1. -2 + 1 का होते? -2 + 1 -1. -2 + 1 किती होते? -1 टू टीची पॉवर -1. तर आपल्याकडे आता तिन्ही टर्मचे डायमेन्शन आलेले आहेत, नीट बघून घ्या. हां, पहिल्या टर्मचं डायमेन्शन मी हायलाईट करतो, हे आहे. दुसऱ्या टर्मचं डायमेन्शन हे आहे. आणि जे तिसरी टर्म होती ते हे नव्हती, तिसरी टर्म 80 होती, आणि तिसऱ्या टर्मचं डायमेन्शन हे आहे. तर सांगा बाळांनो, तिन्ही टर्मचे डायमेन्शन सेम आहेत का? 0 1 -1, याचं 0 1 -1, आणि याचं 0 1 -1. तर तिन्ही टर्मचे अगर डायमेन्शन सेम आहेत तर तुम्ही बिंदास म्हणा हे इक्वेशन डायमेन्शनली करेक्ट आहे. तर बाळांनो, यालाच आपण म्हणतात, ह्याच प्रोसेसला म्हणतात प्रिन्सिपल ऑफ होमोजिनिटी ऑफ डायमेन्शन. सो मी इथं लिहितो, दिस इज कॉल्ड ॲज, एखाद्या वेळेस एंट्रन्स एक्झाममध्ये विचारू शकता, दिस इज कॉल्ड ॲज प्रिन्सिपल ऑफ होमोजिनिटी ऑफ डायमेन्शन. प्रिन्सिपल ऑफ होमोजिनिटी ऑफ डायमेन्शन. तर असं बाळांना कुठले इक्वेशन आपण डायमेन्शनली करेक्ट आहे की नाही हे चेक करू शकतो. पण एक गोष्ट हमेशा लक्षात ठेवायची, बाय चान्स म्हणजे अगर तुम्ही याचं पुढे पुढे अगर अप्लिकेशन करत गेले तर तुम्हाला एक गोष्ट कळते की बरेचसे इक्वेशन असे पण असतात जे डायमेन्शनली करेक्ट असतात, पण
असं नाही की ते सर्व गुणसंपन्न इक्वेशन असणार. म्हणजे प्रत्येक सपोज मी एक तुमच्यासमोर इक्वेशन लिहिलं, आता अगर हे डायमेन्शनली करेक्ट आहे तर आपण 100% पण असं म्हणू नाही शकत की हे इक्वेशनमध्ये काहीच चूक नाही. आता हे डायमेन्शनली करेक्ट आहे, पण मे बी इक्वेशन कुठल्या अलग भाषेमध्ये चुकीचं पण असू शकते. म्हणजे एखादं इक्वेशन अगर डायमेन्शनली करेक्ट असलं म्हणजे ते इक्वेशन चुकीचं नसणारच असं पण नाही आहे. म्हणजे जे फॅक्ट आहे हे मी तुम्हाला तुमच्यासमोर आणतो. आपला मेन टास्क आहे की एखादं इक्वेशन डायमेन्शनली चेक करता आलेलं आपल्याला पाहिजे. पण रियालिटी काय बाळांनो, अगर हे इक्वेशन, आता मी म्हणतो हे इक्वेशन डायमेन्शनली तर करेक्टच आहे, पण मी 100% हे नाही म्हणू शकत याच्या भरोशावर की हे इक्वेशन चुकीचं नसणारच. डायमेन्शनली करेक्ट आहे, पण बाकी इक्वेशन करेक्ट आहे की नाही आय डोंट नो, बट डायमेन्शनली करेक्ट आहे. आणि आपल्याला तेच आपला तोच टास्क आहे. आता मी आणखी एक इक्वेशन घेतो बाळांनो, ते पण आपण चेक करून बघू. चला, एक हे तर इक्वेशन करेक्ट होतं डायमेन्शनली. आता सेकंड आपण बघू. एक इक्वेशन घेतो, व्ही स्क्वेअर इज इक्वल टू यू प्लस ट्वाइस ए इंटू एस. हे इक्वेशन बघू आता डायमेन्शनली करेक्ट आहे का. चला, आता व्हीचं डायमेन्शन मी काढतो. एम बरं, प्रोसेस चला. किती टर्म आहेत या इक्वेशनमध्ये सर? 3 टर्म आहेत. 1 2 3. ओके, आपला टास्क काय की प्रत्येक टर्मचं आपल्याला डायमेन्शन काढायचं आहे. ठीक आहे, सगळ्यात पहिले आता मी व्ही स्क्वेअरचं डायमेन्शन काढतो. व्ही स्क्वेअरसाठी आता नीट समजून घ्या. व्ही स्क्वेअर म्हणजेच काय बाळांनो रे? व्ही इंटू व्ही आहे ना. 2 व्ही आहेत, तर मी काय करणार, 2 डायमेन्शन लिहून टाकणार. एम एल टी. आत्ताच वेलोसिटीचं आपण डायमेन्शन बघितलं 0 1 -1, पण आता व्ही किती वेळा आहे? 2दा. 0 1 -1. याला आपण सॉल्व्ह करू. आत्ताच आपण बघितलं सॉल्व्ह कसं करतात. m0 आहे, हाही m0 आहे. 0 + 0 0. L1 आहे, इथे L1 आहे. 1 + 1 2. -1 -1 -2. सिम्पली. चला, व्ही स्क्वेअरचं डायमेन्शन झालं. नाव नेक्स्ट यूचं डायमेन्शन एम एल टी. नेक्स्ट टर्म कोणची आहे? यू आली. आता यू पण हा वेलॉसिटीज आहे. वेलॉसिटीचं डायमेन्शन किती आहे बाळांनो? 0 1 -1. तुम्ही रिलॅक्समध्ये काढून पण बघू शकता. नाव नेक्स्ट आहे 2as. आता बघा बाळांनो, 2 तर हा एक नंबर आहे. नंबरला कुठलं डायमेन्शन नसते. स्वतः फील करून बघा, नंबरला डायमेन्शन नसते. म्हणजे नंबर, आता कोणातरी नंबरमध्ये फिजिकल क्वांटिटी दिसते का तुम्हाला? मी म्हटलं 2 मध्ये सांगा रे बॉ, लेंथ किती आहे, मास किती आहे, टाइम किती आहे. मिनिंग आहे काही नाही, कारण की 2 हा एक नंबर आहे. त्या नंबरमध्ये काय लय मास आणि लेंथ आणि टाइम येणार आहे. मग अगर याच्यात मास लेंथ टाइम येतच नाही तर याचं डायमेन्शन असते का? सो नंबर हॅज नो डायमेन्शन. हा, पण ॲक्सेलरेशनमध्ये तर मास किंवा लेंथ किंवा टाइम असू शकते, म्हणून ॲक्सेलरेशनचं डायमेन्शन. आर यू गेटिंग? तर मी काय करतो आता, या टर्मचं डायमेन्शन काढतो. तर पहिले मी एचं काढतो, मग एसचं आणि मग एसचं काढतो. चला, पहिले एचं काढू. आपण आत्ताच बघितलं ॲक्सेलरेशनचं डायमेन्शन काय? मीटर/सेकंड². आता बाळांनो, हा जो एस असते, हा एस काय सांगतो? एस स्टँड्स फॉर डिस्प्लेसमेंट. एसचा अर्थ काय? डिस्प्लेसमेंट. आता डिस्प्लेसमेंटचं डायमेन्शन काय येणार बघा. का रे सांगा मला, डिस्प्लेसमेंट कशात मोजतात? मीटरमध्ये. मग डिस्प्लेसमेंटचं युनिट काय? मीटर. आणि मीटरवरून आपण डायमेन्शन काढू. सांगा, केजी आहे का? नाही. मीटर आहे का? एकदा. टाइम आहे का? नाही, 0. चला, ॲक्सेलरेशन आणि डिस्प्लेसमेंट झालं. आता आपण ॲक्सेलरेशन डिस्प्लेसमेंट यांचं डायमेन्शन काढू. हां, ॲक्सेलरेशनचं किती आहे? 0 1 -2. डिस्प्लेसमेंटचं किती आहे? 0 1 0. चला, आता याचं फायनली आपण सॉल्व्ह करू. 0 + 0 एमचा घ्यायचा. 0 + 0 0. एल 1 + 1 2. -2 + 0 -2. ठीक आहे, हे डायमेन्शन झालं एसचं. तर आपलं इक्वेशन 3 टर्ममध्ये डिवाइड झालं होतं. मी तिन्ही टर्मचे डायमेन्शन काढले. आता मी प्रिन्सिपल ऑफ होमोजिनिटी ऑफ डायमेन्शन अप्लाय करून बघतो. म्हणजे प्रत्येक टर्मचं डायमेन्शन सेम आहे का बघतो. तर पहिल्या टर्मचं डायमेन्शन काय आलं? व्ही स्क्वेअरचं हे वाला. सेकंड टर्मचं डायमेन्शन काय? यूचं हे वाला. आणि थर्ड टर्मचं डायमेन्शन काय? हे वाला. सांगा बाळांनो, तिन्ही डायमेन्शन सेम आहेत का? तुम्ही आन्सर नाही, कारण की पहिल्या टर्मचं डायमेन्शन आहे 0 2 -2. दुसऱ्या टर्मचा आहे 0 1 -1.
तिसऱ्या टर्मचं सर सेम आहे 0 2 -2 म्हणजे या दोघांचं सेम आहे, पण सर हे सेम नाही होऊन राहिलं. मी काय म्हटलं, मला साऱ्याचे सेम पाहिजेत. 2 सेम आहेत आणि 1 सेम नाही, चालत नाही. तर सांगा, अगर तिन्ही टर्मचं डायमेन्शन सेम नाही आहे तर मी काय म्हणणार, हे इक्वेशन डायमेन्शनली करेक्ट नाही आहे. तर हे इक्वेशन इनकरेक्ट आहे. समजून राहिलं कसं चेक करतात करेक्टनेस बाळांनो? खूपच सोपं आहे. आता मी तुम्हाला 2 होमवर्कसाठी इक्वेशन देतो, ते तुम्ही चेक करा डायमेन्शनली करेक्ट आहेत की नाही आहे. एक इक्वेशन देतो मी, S = UT + ½ AT². हे ट्राय करून बघा तुम्ही लोक, जमते का? किंवा मी सांगतो, चला मी सांगतो तुम्हाला, हे इक्वेशन आपण करून बघू. चला, इक्वेशन डायमेन्शनली करेक्ट आहे की नाही सांगा. हे इक्वेशन किती टर्ममध्ये डिवाइड होऊन राहिलं सर? 3. 1 2 आणि हे 3. नंबरचा टेन्शन नाही घ्यायचं. चला, सगळ्यात पहिली टर्म कोणची आहे? डिस्प्लेसमेंट, S. आताच बोललो ना, S म्हणजे डिस्प्लेसमेंट. सांगा डिस्प्लेसमेंटचं डायमेन्शन काय? MLT. सर डिस्प्लेसमेंट म्हणजे मीटर, युनिट मीटर आहे ना. डिस्प्लेसमेंट मीटरमध्ये मोजतात, युनिटवरून डायमेन्शन सांगा. केजी आहे का? नाही. मीटर आहे का? हो. टाइम आहे का? नाही. चला, पहिल्या टर्मचं डायमेंशन आपलं झालं. मी हाईलाइट करून टाकतो, पहिल्या टर्मचं डायमेंशन डन. चलो, अभी हम लोग दूसरे टर्म का डायमेंशन निकालेंगे. बट दूसरे टर्म में ना 2 चीज़ें है, UB और TB है. तो पहले हम U का डायमेंशन निकालते हैं, MLT. अब मुझे बताओ, U मतलब वेलोसिटी, और वेलोसिटी क्या होता है? मीटर पर सेकेंड. बोलो 0 1 -1. ठीक. और दूसरा है T. T मतलब टाइम यार. टाइम का डायमेंशन देखो. अब टाइम में मास है क्या? नहीं. टाइम में लेंथ है क्या? नहीं. टाइम में एक टाइम ही है, बस एक. ओके. अभी हम लोग UT निकालेंगे. अब क्या आ जाएगा UT? MLT. बोलो, U का डायमेंशन क्या है? 0 1 -1 और T का डायमेंशन क्या है? 0 0 1. चलो हम लोग सॉल्व करते हैं. MLT, मास के साथ मास, हाँ 0 + 0 0, लेंथ के साथ लेंथ 1 + 0 1, टाइम के साथ -1 + 1 0, -1 + 1 0. तो UT का डायमेंशन आ गया हमारा ये. चलो, सेकंड टर्म का भी हम लोगों ने डायमेंशन निकाल डाला. अभी हम लोग निकालते हैं थर्ड टर्म. अभी थर्ड टर्म में देखो, ये नंबर का तो डायमेंशन आएगा नहीं. अभी बचा AT². तो पहले A का डायमेंशन लिख देते हैं, MLT. एक्सेलरेशन का यूनिट होता है मीटर पर सेकेंड स्क्वायर. तो मास 0, टाइम लेंथ 1 बार और टाइम 2 बार, वो भी नीचे. अभी T² का डायमेंशन निकालना है गाइस. T² का डायमेंशन मतलब T × T, बरोबर. अब एक T का डायमेंशन क्या होता है? अभी हम लोगों ने देखा 0 0 1. दूसरा भी T ही है, क्योंकि स्क्वायर है ना, स्क्वायर का मतलब 2 बार. अभी देखो, फाइनल इसका T² का डायमेंशन क्या आएगा? MLT 0 0 0 0 1 + 1 2. ये देखो T² का ये डायमेंशन आ गया. अभी हम फाइनली AT² का डायमेंशन लिखेंगे. अब A का डायमेंशन क्या है? 0 1 -2. T² का डायमेंशन क्या है? 0 0 2. ठीक है. अभी देखो गाइस, फाइनली मैं निकालता हूं MLT 0 + 0 0, 1 + 0 1 और -2 + 2 0. तो ये आ गया थर्ड टर्म का डायमेंशन गाइस, AT² का. तो अभी हमारा टास्क ये है कि तीनों टर्म का तो हम लोगों ने डायमेंशन निकाल डाला. तो अभी हम लोग चेक करेंगे तीनों टर्म का डायमेंशन सेम है क्या. इसका 0 1 0, ओके. इसका 0 1 0, क्या बात है. तीसरा भी 0 1 0 आता है क्या? 0 1 0. यस, दिस इक्वेशन इज डायमेंशनली करेक्ट. सो गाइज, ये चीज़ होता है कि किसी भी चीज़ को आप डायमेंशनली करेक्ट है या नहीं ये देख सकते हो. तर तुम्ही ॲक्च्युली हा जो क्वेश्चन आहे हा लिहिल्याच चेक, म्हणजे हे एक्सप्लेनेशन बघितलं नाही तरी चालेल. तुम्ही हे एक्सप्लेन करायच्या अगोदरी स्वतःहून चेक केलं तरी चालेल. आता मी एक इक्वेशन देतो तुम्हाला, ते तुम्ही चेक करा डायमेन्शनली करेक्ट आहे की नाही आहे. ते इक्वेशन आहे, आता 2 तर मी करून दाखवले. एक इक्वेशन आहे V² = U² + 2 AT. हे तुम्ही चेक करा करेक्ट आहे का. सेकंड मी देतो V² = U² + 2 A. आणि थर्ड देतो V² = U² + 2 AS. S म्हणजे डिस्प्लेसमेंट, A म्हणजे ॲक्सेलरेशन आणि V आणि U म्हणजे वेलोसिटी.
तर हे तिन्ही इक्वेशन मला तुम्ही सांगसाल डायमेन्शनली करेक्ट आहेत की नाही आहे. ओके गाईज, थँक्यू सो मच.